भोंदू खरात प्रकरणात फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय असं शिवसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणत होते. त्यांनी असं देखील वक्तव्य केलं की एकूण 40 ते 39 आमदार होते ज्यांनी खरातची भेट घेतली. मग फक्त मलाच का टार्गेट करताय? आता राऊतांनी तर म्हटलं, जर तुम्ही म्हणताय की एकूण 40 आमदार होते मग त्यांची नावे घ्या, येऊ दे लिस्ट समोर, महाराष्ट्रालाही कळू दे कोण आहेत ते 40 आमदार ज्यांना खरातला भेटायची गरज भासत होती. एकूणच कालपर्यंत हे असे सगळे आरोप प्रत्यारोप आणि राजकारण सुरू होतं. आता सध्या या प्रकरणात याच भोंदू खरातची कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे आर्थिक लागेबंदे कुणासोबत आहेत याची SIT मार्फत माहिती काढली जाते आणि रुपाली चाकणकर यांना देखील चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्याचं माध्यमे सांगतात. अजून देखील अशी देखील माहिती आहे की चाकणकर या चौकशीसाठी जाणार नाहीयेत असं सूत्रांच्या माध्यमातून अजून एक ही माहिती जी आहे, बातमी जी आहे ती सध्या चालवली जाते. मात्र आता केसरकरांनी म्हटलंय की 40 आमदार होते जे या खरातला भेटायला जात होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा एका नव्या नेत्यावरती आरोप झालेत आणि यावेळी शिंदेच्या शिवसेनेची महिला नेता टार्गेट करण्यात आलेली आहे की त्या देखील खरातला भेटायला जात होत्या. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि उपसभापती नीलम गोरे गेले 5 ते 6 वर्ष अशोक खरात याच्याकडे जात होत्या असं धक्कादायक विधान तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेलं आहे. त्यांना विधान परिषदेवर आमदारकी हवी होती. इतर वेळेस नीलम गोरे अनेक गोष्टींवर बोलतात, आता अशोक खरातवर का बोलत नाहीयेत म्हणून त्या खरातकडे जात होत्या का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि एकूणच त्या भेटायला जात होत्या, त्यांचे चांगले संबंध अशोक खरात सोबत होते म्हणूनच ते गप्प आहेत असं देखील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणतायत.